नमस्कार. मी ॲडव्होकेट मयुरी भोसले सावंत आपल्या वकिलाच्या नजरेतून या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण बघितलं न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित विषय आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत 7/12 म्हणजेच याशी संबंधित असा हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या महाराष्ट्रात बहुतेक लोकांनी 7/12 शब्द ऐकलेला असतो, पण जर मी आज तुम्हाला विचारलं की तुमच्या 7/12वर काय लिहिलेलं आहे, त्यातील प्रत्येक रकान्याचा अर्थ काय आहे, तर फार कमी लोक त्याचं अचूक उत्तर देऊ शकतील. लोकांच्या याच अज्ञानाचा फायदा अनेक वेळा फसवणुकीत रूपांतरित होतो. काही लोक फक्त मालकाचं नाव आणि जमीन बघतात, त्याचं क्षेत्र बघतात आणि ती खरेदी करतात. पण 7/12 हा फक्त नावाचा कागद नसून त्या जमिनीचा इतिहास, तिची सद्यस्थिती आणि तिच्यावर असलेले काही महत्त्वाचे हक्क यांची माहिती सांगणारा महसूल अभिलेख आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7/12 अगदी ओळीप्रमाणे समजून घेणार आहोत. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही कोणाचाही 7/12 स्वतः वाचू शकाल इतकी गॅरंटी मी नक्की देते. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया. 7/12 हा महसूल विभागाचा अभिलेख आहे. तो अत्यंत महत्त्वाचा असा दस्तऐवज आहे. परंतु फक्त 7/12 म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा आहे का, तर नाही. मालकी निश्चित करताना खरेदी खत, वारसा, न्यायालयीन आदेश आणि इतर कागदपत्र सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, ज्याचं उत्तर महाराष्ट्रातील हजारो नाही लाखो लोक चुकीचंच देतात. आता मला सांगा, जर तुमचं नाव 7/12वर असेल तर ती जमीन तुमचीच आहे का? अनेक जण लगेच सांगतील, हो 7/12वर नाव आहे म्हणजे जमीन माझीच आहे ना. पण जर मी तुम्हाला सांगितलं की 7/12वर नाव असणं आणि त्या जमिनीचा कायदेशीर मालक असणं या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हीच वस्तुस्थिती आहे. आणि याच एका गैरसमजामुळे महाराष्ट्रात दरवर्षी हजारो दिवाणी खटले दाखल होतात. भावाभावांमध्ये वाद होतात, भाऊ बहिणीचे संबंध तुटतात, वडील मुलांमध्ये वाद होतात, नातेवाईक कोर्टात उभे राहतात. काही वेळा तर पिढ्यानपिढ्या चाललेले वाद फक्त या एका गैरसमजामुळे निर्माण होतात. आजचा हा व्हिडिओ केवळ 7/12ची माहिती नाही. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक जमीन मालक, प्रत्येक जमीन खरेदी करणारा आणि प्रत्येक नागरिक यांनी आयुष्यात एकदा तरी पाहावा असा हा व्हिडिओ आहे. चला एक छोटंसं उदाहरण बघूया. एका गावात 2 भाऊ होते. त्यांचे वडील आणि त्या मुलांनी मिळून आयुष्यभर कष्ट करून शेती घेतली होती. कालावकाशात वडिलांचं निधन झालं. मोठा भाऊ मात्र गावातच राहत होता आणि छोटा भाऊ नोकरीनिमित्ताने शहरात राहत होता. काही महिन्यांनी मोठ्या भावाने महसूल कार्यालयात फेरफार करून घेतला. थोड्या दिवसांनी 7/12वर फक्त त्याचं नाव दिसू लागलं. गावात चर्चा सुरू झाली, आता जमीन मोठ्या भावाची झाली काय? मोठ्या भावालाही तसंच वाटत होतं. याच्या अनुसरून त्याने जमीन विकण्याचा व्यवहारही सुरू केला होता. पण जेव्हा लहान भावाला ही गोष्ट समजली, तो थेट न्यायालयात गेला आणि तिथे त्याला पहिल्यांदा समजलं 7/12वर फक्त स्वतःचं नाव आलं म्हणजे मालकी हक्क सिद्ध झाला असं कधीच होत नाही. मित्रांनो, अशी प्रकरणं रोज न्यायालयात येतात आणि यामागचं कारण काय, तर कायद्याची असलेली अपुरी माहिती. आणि म्हणूनच आज आपण सुरुवातीपासून 7/12 हा प्रकार नेमका काय आहे हे समजून घेऊ. सगळ्यात प्रथम काय बघायचं, 7/12 हा शब्द मूळ कुठून आला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी अनेक सरकारी नमुने असतात. त्यामध्ये गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे 2 महत्त्वाचे नमुने आहेत. या दोन्ही नमुन्यांचा एकत्रित उतारा म्हणजे 7/12 उतारा. 7/12मध्ये साधारणपणे पुढील माहिती असते बघा. पहिली असते गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक, त्याच्यासोबतच असतो तो हिस्सा क्रमांक. त्याच्यानंतर येतं जमिनीचं क्षेत्रफळ, जमिनीचा प्रकार, धारकाची नोंद असते त्याच्याखाली. त्याच्यानंतर असते लागवडीखालील पिकांची माहिती. आता ज्या क्रमांकाचा 7/12 आहे त्या जमिनीवर जर कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जाची नोंद असते. इतर महसुली नोंदी असतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न बघा, जर 7/12वर इतकी माहिती असते तर तो मालकी हक्काचा पुरावा का नसतो बरं? याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्रात जमिनीच्या महसुली नोंदींचं व्यवस्थापन प्रामुख्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत केलं जातं. या कायद्याचा उद्देश काय आहे, तर जमिनीच्या महसुलाच्या नोंदी ठेवायच्या, महसूल प्रशासनाला सुलभ कारभार करण्यासाठी मदत होईल अशी प्रक्रिया राबवायची
आणि शासनाला जमिनीबाबत अद्ययावत माहिती उपलब्ध करून द्यायची. पण या कायद्याचा उद्देश प्रत्येक वेळी मालकी हक्काचा अंतिम निर्णय देणे नाही, ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. जर ती लक्षात घेतली, पक्की लक्षात ठेवली, तर सातबाऱ्याबद्दलचे 50% गैरसमज लगेच दूर होतात. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न, जर सातबारा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही, तर मग मालकी हक्क नेमका सिद्ध कशावर होतो? फेरफार म्हणजे काय? आहाताचा उतारा म्हणजे काय? तलाठी नाव बदलतो म्हणजे जमीन खरंच तुमची होते का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आता आपण सातबारा प्रत्यक्ष समजून घेऊया. बघा, सातबाराच्या सगळ्यात वरच्या भागात तुम्हाला जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव दिसतं. ही माहिती सगळ्यात आधी तपासायची. अनेक वेळा एकाच गावाची नावं वेगवेगळ्या तालुक्यात सारखी असतात, त्यामुळे चुकीचा सातबारा पाहण्याची चूक होऊ शकते. त्यामुळे या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर दिसतो तो गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक आणि त्याला जोडून आलेला हिस्सा क्रमांक. ही त्या जमिनीची ओळख असते. जसा प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक वेगळा असतो, तसा प्रत्येक जमिनीचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक हा वेगळा असतो. यानंतर दिलेलं असतं क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ हेक्टर आर किंवा चौरस मीटरमध्ये दिलेलं असतं. अनेक वेळा लोकांना वाटतं क्षेत्रफळ म्हणजे पूर्ण वापरण्यायोग्य जमीन, पण प्रत्यक्षात त्यात काही भाग रस्ता, नाला किंवा इतर कारणांमुळे वापरता येत नसेल तर त्याची परिस्थिती वेगळी असू शकते. म्हणून फक्त आकडे बघून निर्णय घेऊ नका, सातबारा व्यवस्थित समजून घ्या. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, खातेदाराचं किंवा मालकाचं नाव. इथे ज्यांची ज्यांची नावं दिसतात ना, ते त्या महसूल नोंदीतले खातेदार असतात किंवा सहहिस्सेदार असतात. जर एका व्यक्तीचं नाव असेल तर तुलनेने समजायला सोपं जातं. पण जर अनेक वेळा 2, 3 किंवा 10 व्यक्तींची सुद्धा त्यात नावं असतात, अशा वेळी त्या जमिनीवर अनेक व्यक्तींचा हिस्सा असू शकतो. त्यामुळे व्यवहार करताना सर्व संबंधित व्यक्तींची संमती आवश्यक असते, हे लक्षात ठेवा. काही वेळा तुम्हाला नावासमोर मयत किंवा मयत वारस असं लिहून वारसांच्या नोंदी दिसतात. अशा वेळी वारस नोंद व्यवस्थित झाली आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं असतं. यानंतर सातबारामध्ये लागवडीखालील पीक नमूद केलेलं असतं. म्हणजे पिकाचा प्रकार काय, उदाहरणार्थ भात, काजू, आंबा किंवा इतर कोणतं पीक जे त्या जमिनीवर उगवत असेल किंवा तो जमीन मालक त्या जमिनीवर शेती करत असेल, तो पिकाचा प्रकार तिथे नमूद केलेला असतो. ही माहिती मुख्यतः महसूल आणि कृषी नोंदींसाठी असते. या पिकाच्या नोंदीवरून जमीन कोणाच्या मालकीची आहे किंवा नाही याचा निष्कर्ष काढता येत नाही आणि तसा तो कोणी काढूही नाही. यानंतर काही सातबारांमध्ये आकारणी किंवा महसुलाची माहिती दिलेली असते. याचा संबंध महसूल आकारणीशी असतो. सामान्यतः जमीन खरेदी विक्री करताना लोक त्या भागाकडे फारसं लक्ष देत नाहीत आणि ही चूक आपणही करतो. पण महसूल प्रशासनाच्या दृष्टीने हा भाग मात्र अत्यंत महत्त्वाचा असतो. आता आपण सातबारातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हा भाग समजला तर जमीन खरेदी करताना होणाऱ्या अनेक चुका टाळता येतात. तो महत्त्वाचा भाग कोणता आहे तर इतर हक्क. सातबारामध्ये इतर हक्क हा जो भाग असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेक लोक हा भाग वाचतच नाही. इथेच त्यांची मोठी चूक होते आणि तिथेच त्यांच्या मोठ्या नुकसानीला सुरुवात होते. या रकान्यात जमिनीवर कोणाचे इतर कायदेशीर हक्क आहेत का याची माहिती तपशीलवार नोंदलेली असते. उदाहरण बघा, एखाद्या बँकेचं कर्ज असतं, शासनाचा हक्क असतो, म्हणजे शासनाने ती जमीन अधिग्रहित केलेली असते. कुठल्या तरी प्रकल्पासाठी शासनाने ती जमीन स्वतःच्या मालकी हक्काने घेतलेली असते किंवा इतर कायदेशीर नोंदी ज्या असतील त्या इथे दिसू शकतात. म्हणून तुम्हाला जर इथे या रकान्यात कोणतीही नोंद दिसली तर ती दुर्लक्षित करण्याची चुकूनही करू नका. त्या नोंदीमागील कागदपत्र तपासा आणि गरज असल्यास कायदेशीर सल्ला सुद्धा घ्या. त्याच्यानंतरचा रकाना आहे तो शेरा. या रकान्यात महसूल अधिकाऱ्यांनी काही विशेष नोंदी केलेल्या असू शकतात. उदाहरणार्थ महसूल अधिकाऱ्यांच्या नोंदी असतात बघा, न्यायालयीन वाद, विशेष आदेश, काही अटी असतात किंवा इतर सूचना ज्या त्या जमिनीशी संबंधित असतात. हा भाग नक्की वाचा, कारण तो सुद्धा सातबाराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता आपण बघूया सातबारा वाचताना लोकांच्या सगळ्यात मोठ्या चुका काय होतात. पहिली चूक असते ती फक्त मालकाचं नाव बघून ते जमीन खरेदी करण्याची चूक करतात. दुसरी चूक म्हणजे इतर हक्कांचा रकाना न पाहणे. याच्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं.
तिसरी चूक म्हणजे फेरफार तपासून न पाहणे. चौथी असते जुना सातबारा वापरणे. मित्रांनो, आपला जो सातबारा असतो तो फक्त 3 महिने कायदेशीर नोंदींसाठी चालू शकतो. त्याच्यापेक्षा जुना सातबारा कायदेशीररित्या वैध मानला जात नाही. पाचवी चूक म्हणजे फक्त सातबारावर विश्वास ठेवणे. फक्त सातबारा पुरेसा असतो का? नाही. जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर फक्त सातबारा पाहून गप्प बसू नका. पुढच्या गोष्टी सुद्धा तपासणं गरजेचं असतं. कोणत्या ते सांगते, नीट लक्ष देऊ नये का. पहिली येते म्हणजे खरेदी खत. मुळात तुम्ही ज्याच्याकडून जमीन खरेदी करण्याचा विचार करताय त्याने ती जमीन यापूर्वी कोणाकडून खरेदी केली आहे का, किंवा त्याला ती वारसा हक्काने मिळाली आहे का, याचा तपास नक्की घ्या. दुसरा आहे इंडेक्स 2. जर खरेदी खत झालेलं असेल तर त्या खरेदी खताचा इंडेक्स 2 नक्की असेल, तो तपासा. त्यानंतर त्या खरेदी खताच्या नोंदीप्रमाणे त्या खरेदीदाराचं नाव, ज्याच्याकडून तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे, त्या मूळच्या मालकाचं नाव त्या सातबारामध्ये नोंद करणारा फेरफार आलाय का तो तपासा. फेरफाराप्रमाणे तारीख, खरेदी खत सगळं चेक करा. त्याच्यानंतर येतो तो 8चा उतारा. 8चा उतार्यामध्ये मालकाचं नाव नोंद केलं गेलंय का हे बघा. जर लागू असेल तुमच्या भागात तर मालमत्ता पत्रिका तपासा. त्याच्यानंतर येतो मोजणी नकाशा. मोजणीचा नकाशा, त्याप्रमाणे तीच जमीन तुम्हाला त्या जमिनीचा मालक विक्रीत देतोय का हे तपासा. त्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे का. त्याच्यानंतर त्या जमिनी संदर्भात काही कायदेशीर वाद नाही आहे ना हे चेक करा. त्या जमिनीच्या मालकाने त्या जमिनीवर काही कर्ज घेतलंय का हे सातबाराच्या इतर हक्कांमध्ये तुम्हाला समजेल की त्यावर बोजा लागलाय की नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष जागेची पाहणी करा. नुसत्या सातबारावरून तुम्हाला जमीन समजणार नाही. तांत्रिक बाजू. आता मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझ्या वकिली व्यवसायात अनेक वेळा अशी प्रकरणं येतात की लोकांनी फक्त सातबारावर नाव पाहिलं आणि लाखो रुपयांचा व्यवहार केला. नंतर समजलं जमिनीवर वाद होता, कर्ज होतं, इतर नोंदी होत्या आणि तो झालेला व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर होता. झालं काय मित्रांनो, पैसेही गेले आणि जमीनही हातात आली नाही. जर व्यवहारापूर्वी सगळी कागदपत्र तपासली असती तर हा वाद टाळता आला असता. म्हणून जमीन खरेदी हा आयुष्यातील सगळ्यात मोठा आर्थिक निर्णय आहे. घाई करू नका, प्रत्येक कागदपत्र समजून घ्या. आज आपण सातबारा ओळीनुसार समजून घेतला. आता पुढे जेव्हा तुमच्या हातात सातबारा येईल तेव्हा फक्त मालकाचं नाव न पाहता प्रत्येक रकाना तपासा. आणखी एक गोष्ट नक्की करा, जर तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे तर जमिनीचा सर्च रिपोर्ट एखाद्या वकिलांकडे जाऊन नक्की करून घ्या. सर्च रिपोर्ट म्हणजे जमिनीची भूतकाळ भविष्य सांगणारी पत्रिकाच असते. जशी तुम्ही तुमची पत्रिका दाखवता त्याप्रमाणे ती जमिनीची पत्रिका आहे असं समजा. सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. पण तो एकटाच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. जमिनीचा व्यवहार करताना इतर संबंधित कागदपत्र आणि वस्तुस्थितीची पडताळणी सुद्धा करणं आवश्यक आहे. तांत्रिक माहिती बघितली त्याच्या आधारावर आपण प्रत्यक्ष सातबारा समजून घेऊया. बघा, इथे महाराष्ट्र शासनाचं नाव आहे. त्याच्या खाली जो आपण मगाशी उल्लेख केला होता गाव नमुना 7, त्याचा उल्लेख आहे गाव नमुना 7 अधिकार अभिलेख पत्र. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इथं गाव, ज्या गावाचा तुमचा सातबारा आहे त्या गावाचा उल्लेख इथे केलेला असेल. त्यानंतर तो गाव ज्या तालुक्यात येतो तो तालुका आणि तो तालुका ज्या जिल्ह्यात येतो तो जिल्हा इथे नमूद केलेला असतो. त्याच्यानंतर इथं दिलेला आहे बघा गट क्रमांक आणि उपविभाग. तुमच्या जमिनीचा त्या सातबाऱ्याचा जो क्रमांक असेल तो इथे त्याचा उल्लेख इथे केलेला असेल. त्याच्यानंतर दिलेला आहे भूधारणा पद्धती. भूधारणा पद्धतीमध्ये पर्याय येतात भोगवटदार 1 ते 4. भोगवटदार 1 म्हणजे जेव्हा तुमची जमीन तुमच्या स्वतःच्या मालकीची, स्वतःच्या अर्जित म्हणजे तुम्ही स्वतः मिळवलेली असते किंवा तुमच्या वारसा हक्काने फक्त तुमच्या मालकीची असते, तुमच्या आणि तुमच्या सहहिस्सेदारांच्या, त्यावेळी ती असते भोगवटदार 1. त्यानंतर जेव्हा इथं भोगवटदार 2 असतं तेव्हा ती जमीन तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांना कोणत्या तरी एका प्रकारे म्हणजेच बक्षीसपत्र किंवा अन्य कोणत्या प्रकारे तुमच्या पूर्वजांना ती दिली गेलेली असते आणि त्याच्या विक्री, गहाण इत्यादी पद्धतीच्या तब्दिलीवर बंधनं असतात. त्याच्यानंतर येतात कुळ. जर तुम्ही कुळ असाल तर तसं त्याप्रमाणे सातबारावर नमूद केलेलं असतं. त्याच्यानंतर इथे दिले शेताचं स्थानिक नाव, जे तुमच्या शेताचं स्थानिक नाव असेल ते.
त्याच्यानंतर आपण ज्या क्षेत्रफळाचा उल्लेख केला होता तसाच क्षेत्रफळ इथे नमूद केलेलं आहे बघा. लागवडी योग्य जमीन म्हणजे ॲक्च्युली तुम्ही ज्या जमिनीवर लागवड तुमच्या पिकाची लागवड करू शकता ती असते लागवडी योग्य जमीन. त्याच्यानंतर त्याच्याखाली दिलेली आहे पोटखराबा. पोटखराबा म्हणजे ज्या जमिनीवर तुम्ही लागवड करू शकत नाही ती जमीन असते पोटखराबा. म्हणजे एखादा नाला असतो, ओहोळ असतो किंवा ज्यावर लागवड होऊ शकत नाही असा तो भाग जमिनीचा. आणि लागवड योग्य जमीन आणि पोटखराबा मिळून इथे दिलेली आहे जमिनीचे एकूण क्षेत्र जे तुमच्या ताब्यातली तुमच्या सातबारावरची तुमच्या मालकीची जमीन असते. त्या जमिनीची आकारणी खाली दिलेली असते जी नोंद महसूल विभागाच्या अत्यंत उपयोगाची असते. आता हा झाला ह्या बाजूचा रकाना सातबाराचा. इकडचा रकाना बघा, कुळाचं नाव आणि खंड. जर इथे कुळ असेल, तुमच्या जमिनीत एखादं कुळ असेल तर त्याचं नाव इथे लागलेलं असेल. जर कुळ कोणी नसेल तर हा रकाना रिकामी असतो. त्यानंतरचा आहे इतर अधिकार. इतर अधिकारमध्ये आता इथं दिसतोय यांच्या हिश्श्यावर बोजा म्हणजे या जमिनीवर कर्ज घेतलं गेलेलं आहे त्या या जमिनीच्या मालकाकडून. तसं तुमच्या जमिनीवर जर तुम्ही बोजा घेतलेला असेल किंवा कर्ज घेतलेला असेल तर तो बोजा स्वरूपात इथे नमूद असतो. त्यानंतर आहे प्रलंबित फेरफार आहे का, होय किंवा नाही इथे लिहिलेलं असतं. त्यानंतर आहे शेवटचा फेरफार. फेरफार कधी झालाय शेवटचा आणि त्याचा दिनांक इथे लिहिलेला असतो. आणि हे दोन्ही रकाने सातबारामध्ये. पुढचा आपण फेरफार कुठे दिसतो बघूया. सातबारावर हिस्सेदारांची ही जी नावं असतात ती सगळी संपल्यानंतर शेवटच्या रकान्यात जुने फेरफार किंवा फेरफार यामध्ये फेरफारचे एक सलग नंबर असतात. हे नंबर तुम्ही फेरफारचे नंबर तुम्ही देऊन त्याप्रमाणे फेरफारचं पत्रक काढलं की तुम्हाला तो फेरफार नंबर कशासाठी केला गेलाय हे दिसतं किंवा तुमच्या लक्षात येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे जो मगाशी उल्लेख केला होता गाव नमुना 12. गाव नमुना 12 म्हणजे इथे तुमच्या पिकांची माहिती असते. कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला पिकांची माहिती द्यावी लागते. इथे बघा हे वर्ष दिलेलं आहे 2017 ते 2020. खरीप पीक भात लागलेला आहे. इथे भात पीक लावून घेतलेलं आहे म्हणजे या जमिनीवर भाताची लागवड केली जाते. हा आहे गाव नमुना 12 म्हणजे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे दोन्ही मिळून तयार होतो तुमच्या जमिनीचा सातबारा. सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे पण तो एकटाच सर्व प्रश्नांची उत्तरं देत नाही. जमिनीचा व्यवहार करताना इतर संबंधित कागदपत्र आणि त्या जमिनीची आत्ताची परिस्थिती याचं पडताळणी करणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो इतरांनाही शेअर करा. अशाच प्रकारे जमीन, मालमत्ता आणि कायद्याविषयी सोप्या भाषेत माहिती मिळवण्यासाठी आपल्या वकिलाच्या नजरेतून या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.